हॅलो फ्रेंड्स, माझं नाव दीपक अरुण राऊळ. आज आपण राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी या विषयावर 2021 मध्ये युपीएससी आणि एमपीएससी ने जे प्रश्न विचारले होते पूर्व परीक्षेत त्याचं विश्लेषण पाहणार. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट या टॉपिक पासून. मूलभूत अधिकार या टॉपिकवर 2021 मध्ये युपीएससी ने एक प्रश्न विचारला होता की राईट टू प्रायव्हसी इज प्रोटेक्टेड अंडर विच आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे गोपनीयतेचा अधिकार हा संविधानाच्या कोणत्या कलमाने संरक्षित आहे. ऑप्शन्स होते आर्टिकल 15, आर्टिकल 19, आर्टिकल 21 आणि आर्टिकल 29. मग सगळ्यात आधी आर्टिकल 15 काय आहे. तर आर्टिकल 15 सांगतं की राज्य कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान याच्या आधारावर भेदभाव करणार नाही. म्हणजे आर्टिकल 15 डील्स विथ राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन. आर्टिकल 19 काय सांगतो. आर्टिकल 19 आपल्याला काही अधिकार देतं, स्वातंत्र्याचे अधिकार, म्हणजे आपण ज्याला म्हणतो राईट टू फ्रीडम, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट टू फॉर्म असोसिएशन, राईट टू मूव्ह एनिवेअर इन द कंट्री. अशा प्रकारचे 6 अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला संघटन करण्याचा अधिकार आहे, आपल्याला भारतामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रदेशामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार आहे किंवा तिकडे जाऊन राहण्याचा अधिकार आहे. अर्थात त्याला काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही बंधने आहेत जी संविधानानेच घातलेली आहे. मग आपण आधी बघूया आर्टिकल 29 काय सांगतं. आर्टिकल 29 हे आपल्या भारतातल्या अल्पसंख्य समाजाच्या हितसंबंधाचं संरक्षण करतं. मग राईट टू प्रायव्हसी याचं आन्सर आहे आर्टिकल 20. आपल्याला जर कन्फ्युजन होऊ शकतं आर्टिकल 19 आणि 21 मध्ये. मग आपण थोडक्यात समजून घेऊया की राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 मध्ये येण्याचं कारण. तर 1978च्या आधी म्हणजे 1978च्या आधीपर्यंत राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा आर्टिकल 21च्या अंतर्गत असलेला जो अधिकार आहे ह्याला खूप नॅरो व्ह्यूने पाहिलं जातं. पण 1978च्या मनेका गांधी वर्सेस संघराज्य या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचा व्यापक अर्थ काढला की एका मनुष्याला फक्त जगण्याचा नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मग अमेरिकेचं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व आपण अंमलात आणलं आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यानंतर विविध अधिकारांना आर्टिकल 21 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शेल्टरचा, चांगल्या हेल्थचा अधिकार, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याचा, पोर्टेबल वॉटर आपण ज्याला बोलतो ड्रिंकिंग वॉटर, त्याचा अधिकार. मग 2017 मध्ये एक केस होती पुट्टस्वामी विरुद्ध संघराज्य. याच्यामध्ये 9 जजेसच्या बेंचने या राईट टू प्रायव्हसीला आर्टिकल 21 मध्ये अंतर्भूत केलं आणि असा आज हा राईट टू प्रायव्हसी हा आर्टिकल 21 चा भाग आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द पोझिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी इन इंडिया. राईट टू प्रॉपर्टी हा 44व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वी, म्हणजे इयर सेम आहे 1978, त्याच्या पूर्वी हा फंडामेंटल राईट होता. पण आज त्याला 44व्या घटना दुरुस्ती अन्वये आर्टिकल 300A च्या अनुसार लीगल राईट म्हटलं जातं. मग जेव्हा फंडामेंटल राईट होता तेव्हा तो सगळ्या सिटीजन्स साठीच फक्त अवेलेबल होता. पण आता तो लीगल राईट आहे आणि त्याच्यामध्ये फ्रेजेस वापरले आहेत की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ प्रॉपर्टी. नो पर्सन शॅल बी याचा अर्थ आज तो एनी पर्सन साठी, कोणत्याही नागरिकासाठी अवेलेबल आहे. नागरिक आणि जे गैर नागरिक आहेत त्यांना पण तो अवेलेबल आहे. मग ह्याचा आन्सर येईल बी, दॅट इज लीगल राईट अवेलेबल टू एनी पर्सन. त्याच्यानंतर एमपीएससीचा एक प्रश्न विचारला होता फंडामेंटल राईटवर की शोषणाविरुद्धचा हक्क च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर आधी आपण जे आन्सर आहे ते पाहूया.
ह्याचा आन्सर आहे मानवी तस्करी आणि वेठबिगारी प्रतिबंध. आर्टिकल 23 आणि 24 हे शोषणाविरुद्धचा हक्क सांगतात. त्याच्यात आर्टिकल 23 मध्ये लिहिलंय कोणत्याही पद्धतीची मानवी तस्करी आणि वेठबिगारी ही खपवून घेतली जाणार नाही. आर्टिकल 24 हे बालमजुरीला बंदी घालते. मग उरलेले ऑप्शन आपण पाहून घेऊया. कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा आणि कर भरण्याचे स्वातंत्र्य हे आर्टिकल 27च्या अंतर्गत मूलभूत अधिकार आहे. अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण आपण ऑलरेडी पाहिलं आर्टिकल 29च्या अंतर्गत आहे. आणि कायद्यासमोर समानता ही आर्टिकल 14 मध्ये कायद्यासमोर समानता हे तत्व दिलेलं आहे. मग ह्याचा आन्सर आहे ए, दॅट इज प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग अँड फोर्स्ड लेबर. ओके, तर आपण आज मूलभूत अधिकारावरचे हे प्रश्न पाहिलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून वेगवेगळ्या टॉपिक वरचे प्रश्न पाहू.